नमस्कार, मी सुरेश ठमके. ग्राउंड झिरो मध्ये आपलं स्वागत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेमुळे कोकणात धुमशार सुरू आहे. जमावबंदीचा आदेश लागू असतानाही यात्रा सुरू आहे, तर सरकारनं गुन्हे दाखल करायला सुरुवात केली आहे. यासह राज्यातील टोमॅटो उत्पादकांचा प्रश्न आता महत्त्वाचा ठरतोय. टोमॅटोचे दर 1.5 वर्षांनी कोसळतात असं खुद्द पणन मंत्री म्हणतात. यासह राज्यातील विविध आरक्षणांचा विषय महत्त्वाचा ठरतोय. इम्पिरिकल डेटा आणि भेटीगाठी सुरू झालेल्या आहेत. नवनीत राणा यांनी घेतलेले गणेश मूर्तीचे धडेही पाहूयात आजच्या ग्राउंड झिरो मध्ये. शिवसेनेवर बोलण्यास सुरुवात करताच प्रवीण दरेकर यांनी नारायण राणे यांना चिठ्ठी दिली आणि ही चिठ्ठी मिळताच राणे यांनी विषयाला बगल दिली आहे. चिठ्ठीनंतर राणे यांनी विषयाला बगल दिली. चिठ्ठीत नेमका काय निरोप आला आणि चर्चेला मोठं उधाण आलेलं आहे. नेमकं चिठ्ठीमध्ये निरोप काय होता? काय हो ही शिवसेनेची अवस्था? 4 टकले येतात, झेंडा दाखवतात आणि पळतात. आमच्या सभांना 7 ते 8 हजारांची गर्दी असते. शिवसेनेच्या सिंधुदुर्ग कार्यालयासमोर 53 माणसं. आमच्या विरोधात काही चालणार नाही असं म्हणून नारायण राणेंनी पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचलंय. ते असतानाही संपवू शकले नाही तर ते नसताना काय संपवणार? राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेतील पोस्टरची जोरदार चर्चा सुरू आहे. जन आशीर्वाद यात्रेच्या देवगड ठिकाणी भाजपकडून नारायण राणे यांचं एक पोस्टर लावण्यात आलंय. यामध्ये ते असतानाही संपवू शकले नाही तर ते नसताना काय संपवणार अशी थेट बाळासाहेब ठाकरे यांच्यावरच टीका करणारी पोस्टरबाजी सुरू आहे. या जहरी आणि बोचणाऱ्या टीकेबाबत आता सगळीकडे चर्चा सुरू आहे. भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात येतात. नारायण राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेच्या जमावबंदीचं उल्लंघन केल्याप्रकरणी, कोरोनाचे नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांवरही गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांच्यासह 30 ते 40 व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आलेत, तर भाजपचे निलेश राणे, नितेश राणे यांच्यासह 50 ते 60 व्यक्तींवर गुन्हे दाखल झाले. महाराष्ट्र पोलीस कायदा दंडविधान 135, 188, 143 अन्वये गुन्हे दाखल करण्यात येतात. अनिल परब यांच्या विरोधातली तक्रार आता तयार झाली असून सरकार काय कारवाई करतं याची आम्ही वाट पाहतोय असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. सरकारनं कारवाई केली नाही तर आम्ही लवकरच तक्रार करू असंही त्यांनी म्हटलंय. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलंय सुप्रिया सुळे कधीपासून युतीच्या प्रवक्त्या झाल्या असा सवालही पाटील यांनी केलाय. तर सेना भाजप युतीची शक्यता नाही असंही त्यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितलंय. परवानवरची तक्रार ही तयार झाली आहे. त्याची प्रोसिजर अशी असते की एखाद्या पोलीस स्टेशनला पहिली तक्रार द्यायची असते. पोलीस स्टेशनने त्याच्यावर कारवाई करण्याची वाट बघितल्यानंतर कोर्टात जायचं असतं. पोलीस स्टेशनला द्यायची तक्रार तयार झाली आहे, ती सबमिट होईल. प्रोएक्टिव्हली एखाद्या वेळेस काही ऍक्शन होण्याची शक्यता मला वाटते. प्रोएक्टिव्ह म्हणजे स्वतःहून. मग आम्ही उगाच कोर्टात जाण्याला काही अर्थ नाही, म्हणून मी एकदम थांबलो.
भाजपच्या कार्यालयावर दगड का पडली याचं भाजपनं आत्मपरीक्षण करावं अशी बोचरी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. ते नाशिकमध्ये बोलत होते. शिवसेना उगाच कुणाला अंगावर घेणार नाही, मात्र अंगावर आल्यावर कुणाला सोडणारही नाही असा इशाराच त्यांनी यावेळी दिलाय. काही जण जन आशीर्वाद यात्रा काढतात, काही येड्याची यात्रा काढतात असंही त्यांनी म्हटलंय. भागवत कराड, भारती पवार, कपिल पाटील यांच्या यात्रा सुरू आहेत, मात्र महाविकास आघाडीवर बोलत नाहीत. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कायद्यानं लगाम घातलाय, त्यामुळं आता नेमकं काय केलं जातं ते पाहूया. मंत्री झाल्यानंतर महाराष्ट्राच्या विमानतळावर उतरले तशी सेनेवर टीका. राणे आणि त्यांच्या पक्षानं आता आत्मपरीक्षण करायला पाहिजे. भाजपला याचा फटका बसणार असून आम्ही तुमच्या बापाचं श्राद्ध घालू अशा शब्दात त्यांनी जहरी टीका केली आहे. आणि हे जे माणसं आहेत नारायण राणे, ते महाराष्ट्राच्या विमानतळावरती उतरल्यापासून मंत्री म्हणून सातत्यानं त्यांची जीभ घसरते. मला असं वाटतं की त्यांनी स्वतः आत्मपरीक्षण करणं गरजेचं. एसटी बसेस आता डिझेलवर परवडत नाहीत, त्यामुळं फार मोठा आर्थिक ताण महामंडळावर पडतोय. यापुढे डिझेलच्या एसटी बस खरेदी न करता सीएनजी आणि त्यानंतर इलेक्ट्रिक बस खरेदी करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. विकास कामांना पैसा द्यायचा आणि आता विस्कटलेली घडी पूर्वपदावर आणायची असा दुहेरी मार्ग काढण्याचं काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करतायत असंही यावेळी पवार म्हणाले. आम्ही आता निर्णय घेतो एसट्या इथून पुढे सीएनजी गॅस आणि नंतर इलेक्ट्रिकवर. आता डिझेलवरच्या एसट्या घ्यायच्याच नाही. एसटीची पण आपली थोडस अवस्था बिकट आहे. त्यांच्याकरता परवाच आम्ही मिटिंग घेऊन 500 कोटी रुपये दिले. गेल्या वर्षी 1000 कोटी रुपये दिलेले होते. पगारालाही पैसे त्यांच्या परशी नाहीयेत, ही अवस्था आहे. या कोरोनाच्या मुळे खूप आर्थिक घडी विस्कटलेली आहे. आता ती पूर्वपदावर आणत विकासाला पण पैसा द्यायचा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली इलेक्ट्रिक रिक्षाची ट्रायल. बारामतीत एका कंपनीनं तयार केलेल्या इलेक्ट्रिक रिक्षाची स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्रायल घेतली. इलेक्ट्रिक रिक्षा त्यांनी चालवून पाहिली. अजित पवार यांनी इलेक्ट्रिक रिक्षाची ट्रायल घेतली आहे. अजित पवार यांनी पियाजिओ कंपनीला भेट दिली. भेटीवेळी त्यांनी इलेक्ट्रिक रिक्षाची स्वतः ट्रायल घेतली. अजित पवार यांनी इलेक्ट्रिक रिक्षातून सफर करून पाहिली. अशा पद्धतीच्या रिक्षा आता पर्यावरणासाठी आणि इंधनासाठीही महत्वाच्या ठरतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. राजमाता जिजाऊ समर्थ रामदास आणि दादोजी कोंडदेव यांनी शिक्षण दिलं अशा पद्धतीचं जे म्हटलं जातंय, अशा पद्धतीचं राजनाथ सिंग यांनी म्हटलंय. यांनी खेळाच्या माध्यमातून बाल शिवाजींना डावपेच शिकवले आणि पुढे ते छत्रपती शिवाजी महाराज म्हणून राष्ट्रनायक बनले असा दावा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी केला होता. आता त्यांच्या या दाव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी आक्षेप घेतलाय. सुरुवातीच्या स्वराज्याच्या निर्मितीत दादोजी कोंडदेव यांची नाराजी होती. आदिलशाहीबाबत दादोजी कोंडदेव यांनी स्वामीनिष्ठा दाखवलेली होती. तसंच छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांची पहिली भेट 1671च्या आसपास झाल्याचं काही कागदपत्रांमधून समोर येत आहे. त्यामुळं राजनाथ सिंग यांनी केलेला दावा खोटा असल्याचं आक्षेप अमोल कोल्हे यांनी घेतलाय. या संदर्भामध्ये राजनाथ सिंग यांचं वक्तव्य आणि त्यावर केलेली अमोल कोल्हे यांनी टीका आपण पाहूयात. यह खेल ही था
जिसने शिवा नामक बच्चे को छत्रपति शिवाजी महाराज बना दिया, और गुरु स्वामी रामदास जी और दादाजी कोंडदेव और माता जीजाबाई ने बचपन से ही खेल खेल में ऐसी शिक्षा दी जिसने छत्रपति महाराज शिवाजी को एक राष्ट्र नायक बना दिया। समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची पहिली भेट ही साधारण 1671च्या दरम्यान झाली असं काही ऐतिहासिक कागदपत्र दाखवून देतात, जेव्हा स्वराज्य जवळपास पूर्णत्वाला आलेलं होतं। असं असताना माननीय संरक्षण मंत्र्यांनी असं विधान करणं हे कदाचित चुकीच्या ऐकीव माहितीमुळे किंवा चुकीच्या फीडमुळे असू शकतं, ही शक्यता नाकारता येत नाही। राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ पुन्हा एकदा दिल्लीच्या दौऱ्यावर निघाले। ओबीसी आरक्षणासाठी महत्त्वाच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत। एकाच आठवड्यात ओबीसी आरक्षणासाठी भुजबळ दुसऱ्यांदा दिल्ली दौऱ्यावर जात आहेत। ओबीसी महासंघाच्या कार्यक्रमाला ते हजेरी लावणार आहेत। छगन भुजबळांच्या हस्ते शरद यादव यांचा सत्कारही केला जाणार आहे। लालू प्रसाद यादव यांची देखील छगन भुजबळ भेट घेणार आहेत। तसंच रविवारी समता परिषदेची दिल्लीत बैठक घेणार आहेत। ओबीसी आरक्षणाबाबत नेमकी काय भूमिका घ्यावी यासाठी ओबीसी नेते छगन भुजबळ दिल्ली दौऱ्यावर जात आहेत। राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन ओबीसी आरक्षणाबाबत काय भूमिका घ्यायची याबाबत ते चर्चा करणार आहेत। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी घेतलेली ओबीसीची बैठक आरक्षणाच्या दृष्टीनं वांजोटी ठरल्याचा आरोप भाजप प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय। ते शनिवारी नागपुरात पत्रकार परिषदेत बोलत होते। मुख्यमंत्री यांनी बैठका घ्याव्यात, त्याला आमचा विरोध नाही, पण ओबीसी आयोगाने मागितलेले मनुष्यबळ द्यायला पाहिजे होते, मात्र ते शुक्रवारच्या बैठकीत त्यांनी दिलं नाही। वारंवार मागणी करूनही बैठकीत मुख्य सचिवांनी आयोगाच्या मागणीला मंजुरी दिली नाही, तर डिसेंबर पर्यंत राजकीय आरक्षण मिळू शकणार नाही असंही बावनकुळे यावेळी म्हणाले। कालच्या बैठकीत किमान अपेक्षा होती की 28 जुलै 2021ला जो ओबीसी आयोगाने प्रस्ताव सरकारकडे पाठवला, आज 1.5 महिना झाला, त्या प्रस्तावाकडे कोणी ढुंकून पाहत नाही। चीफ सेक्रेटरीनी तातडीने बैठक घेऊन चीफ सेक्रेटरी समितीने शिफारस करून ओबीसी आयोगाला 435 कोटी आणि मनुष्यबळ द्यायला पाहिजे होतं। कालच्या बैठकीत ते येईल असं वाटलं होतं, पण ते आलं नाही। एकंदरीत सगळे जे सहभागी होते त्यांनी आपापली मतं त्या ठिकाणी मांडलेली आहेत आणि ते जे काही मुद्दे समोर आले ते अनुसरून मुख्यमंत्री महोदयांनी चीफ सेक्रेटरी आणि लॉ अँड ज्युडिशरी जे आहे यांना त्या मुद्द्याचं स्टडी करायला सांगितलं आहे आणि पुन्हा शुक्रवारी अशाच प्रकारची एक बैठक आयोजित केली, जेणेकरून सुप्रीम कोर्टामध्ये किंबहुना जे ओबीसीचं पॉलिटिकल आरक्षण रद्द झालेलं आहे ते पुन्हा देण्यासाठी आपल्याला जे काही करावं लागेल यासाठी एकत्रितपणे बैठक होती। त्यामुळे कुठल्याही प्रकारचं राजकारण त्यामध्ये नव्हतं। आणि राज्य सरकारनं टोमॅटो उत्पादकांना मदत करावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष संदीप जगताप यांनी केली आहे। टोमॅटोसाठी MUI म्हणजे शेतकऱ्यांना वेड्यात काढण्याचा धंदा असल्याचंही त्यांनी म्हटलंय। राज्यातील टोमॅटो उत्पादक शेतकरी गेल्या काही दिवसांपासून हवालदिल झाले। टोमॅटोला दर अजिबात मिळत नसल्यानं शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर फेकून देऊन आंदोलन केलं। टोमॅटोला अत्यल्प दर मिळत असल्यानं टोमॅटो उत्पादक शेतकरी हैराण झाले। त्यातच सरकारनं टोमॅटोसाठी MU म्हणजेच शेतकऱ्यांना वेड्यात काढण्याचा धंदा सुरू केला असल्याचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी म्हटलंय। संपूर्ण शेतकऱ्यांनी किती टोमॅटो कुठल्या शेतकऱ्यांनी किती विकले याचं सगळं मार्केटकडे रेकॉर्ड आहे। मग तुम्हाला मदतच करायची आहे तर केंद्र सरकारनं 10 रुपये किलोनं आणि राज्य सरकारनं 10 रुपये किलोनं थेट अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर दिलं पाहिजे। याने त्याच्याकडे बोट दाखवायचं आणि त्याने त्याच्याकडे बोट दाखवायचं असं करून शेतकऱ्यांच्या जखमेवरती मीठ चोळण्याचं काम केंद्र सरकार आणि राज्य सरकार करत आहे। म्हणून आमची मागणी आहे
ही सरळ शेतकऱ्यांच्या खात्यावरती केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघांनी मिळून 20 रुपये प्रति किलो अनुदान द्या, तरच शेतकऱ्यांना काहीतरी न्याय मिळेल. दर 1.5 वर्षाने राज्यात देशात टोमॅटोचं उत्पन्न अधिक होतं, त्यामुळे त्याच्या दराचा प्रश्न निर्माण झालाय. भाजीपाल्याला दर मिळत नाही. कोरोनामुळे मार्केट व्यवस्था बंद आहे. सहकार मंत्र्यांनी याबाबत एप्रिल मे महिन्यात संपूर्ण देशात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव आता काहीसा कमी झाला असला तरी महाराष्ट्र आणि केरळ सारख्या राज्यांमध्ये कोरोनाच्या धुमाकूळ सुरू आहे. कोरोना रुग्णांची संख्या अद्याप कमी होण्याचं नाव घेत नाहीये. या दोन्ही राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीमुळे केंद्र सरकारची चिंता वाढते. दरम्यान महाराष्ट्रात पुढचे काही दिवस हे सणावारांचे असल्यानं चिंता अधिकच वाढते. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं राज्य सरकारला पत्र लिहून खबरदारीचा इशारा दिलाय. या पत्रात केंद्र सरकारनं म्हटलंय की पुढील काही दिवसांमध्ये दहीहंडी आणि गणेशोत्सव होणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी होऊ शकते. त्यामुळे राज्य सरकारनं स्थानिक पातळीवर गर्दी, मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालावी. या सणांदरम्यान कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी स्थानिक पातळीवर लोकांच्या एकत्र येण्यावर बंदी घालण्याचा विचार करावा, असा सल्लाही केंद्र सरकारनं दिला. कल्याणमध्ये लसीकरण केंद्रावर 2 तरुणींची हाणामारी पाहायला मिळाली आहे. कल्याणमधील हॉली क्रॉस शाळा केंद्रावर हा प्रकार घडलाय. लसीकरण रांगेवरून हा वाद सुरू झाला होता. याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झालाय. लसीकरण केंद्रावरील कर्मचाऱ्यांची माहिती आहे. नेमका या ठिकाणी काय प्रकार झालाय तो आपण पाहूया. किसी को तो बोलो. दर 1.5 वर्षाने राज्यात देशात टोमॅटोचं उत्पन्न अधिक होतं, त्यामुळे त्याच्या दराचा प्रश्न निर्माण झालाय. त्यामुळेच भाजीपाल्याला दर मिळत नाही. कोरोनामुळे मार्केट व्यवस्थाही बंद आहे, असं सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी म्हटलंय. इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रानं FRP चांगली दिली असल्याचा दावाही त्यांनी केलाय. दरम्यान भारती पवार यांनी सूचना दिल्या आहेत, मात्र त्या सूचना अजून पणन मंडळापर्यंत पोहोचल्या नाहीत, असंही त्यांनी म्हटलंय. प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवावा अशी मागणी पवार यांनी केली आहे. भाजीपाला हे तयार झाले पण त्याला योग्य असा बाजारभाव मिळत नाही. आपण जर पाहिलं तर दर 1.5-2 वर्षांनी अशी एक सायकल येते की ज्या काळामध्ये टॅमॅटोचं उत्पन्न अधिक होतं, तशा प्रकारचं उत्पन्न हे सर्व राज्यामध्ये देशामध्ये अधिकचं झालं आहे आणि त्याच्या दराचा प्रश्न हा निर्माण झाला आहे. आपण म्हणतात त्याप्रमाणे केंद्रीय मंत्री भारती पवार मॅडम यांनी ज्या काही सूचना दिल्यात, या सूचना अजूनही खाली पणन मंडळापर्यंत आलेल्या नाहीत. पूरग्रस्तांच्या मदतीवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आक्रमक झालेत. पूरग्रस्तांना 2019 प्रमाणे नुकसान भरपाई देऊ असं आश्वासन सरकारनं दिलं होतं. मात्र आश्वासन नको, शासन निर्णय हवा अशी मागणी स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे. पूरग्रस्तांना भरीव मदत मिळावी यासाठी राजू शेट्टी यांनी आंदोलन छेडलं असून 1 ते 5 सप्टेंबर दरम्यान जलसमाधी आंदोलन करण्यात येणार आहे. या घोषणेवर आम्ही कसा विश्वास ठेवायचा, अशीच घोषणा सरकारनं 1.5 वर्षापूर्वी नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या बाबतीत केलेली होती.
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयाचं प्रोत्साहनात्मक अनुदान देण्याचं जाहीर करून 1.5 वर्ष झाले, अजून 1 रुपया मिळालेला नाही. तेव्हा सरकारनं शासन निर्णय करावा, GR काढावा, तरच 1 सप्टेंबरचं आंदोलन मागे घेतलं जाईल. अन्यथा हे आंदोलन मोठ्या ताकदीनं आम्ही करणार आहोत. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी मातीच्या मूर्ती स्वतः बनवण्याचा अनुभव घेतला. मूर्तीला आकार देण्याचे धडे सुद्धा त्यांनी गिरवले. गौरी गणपती उत्सव जवळ येत असताना मातीच्या गणपतीची मागणी भाविकांकडून मोठ्या प्रमाणात करण्यात येते. न्यायालयाने सुद्धा मातीच्या मूर्ती वापरा असे आदेश दिले असताना अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी मूर्तिकारांना भेटी देऊन मातीच्या मूर्ती स्वतः बनवण्याचा अनुभव घेतला. मूर्तीला आकार देण्याचे धडे सुद्धा त्यांनी यावेळी घेतले. ग्राउंड झिरो मध्ये आता वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा जय महाराष्ट्र.